भोईर यांनी एका षटकात फक्त 2 धावा खर्च केल्या आणि 2 महत्त्वपूर्ण फलंदाजांना बाद केलं आणि तो ठरला या सामन्यातील सामनावीर। मोठागाव 40+ संघ नाणेफेकी जिंकून लगेच क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि मैदानाच्या दिशेने रवाना सुद्धा झाले। तर आम्ही थोडीशी चर्चा करू प्रशांत यांच्याशी, थोडीशी चर्चा करू। तर प्रशांत, सर्वात पहिले तर तुझं अभिनंदन, चांगली कामगिरी केली। एका षटकात फक्त 2 धावा खर्च केल्या, 2 फलंदाजांना बाद केलं, पण एकच तुझ्याकडे म्हणणं आहे की या ग्राउंड विषयी आणि या मानवलीकर चषक आणि या संपूर्ण आयोजकाच्या विषयी तू काय म्हणशील? नक्कीच या ग्राउंडला पहिली मी खेळलोय मुकेश गायकर सोबत, ओपनच्या टुर्नामेंटला भरपूर वेळी इथे खेळालोय, तेव्हापासून माझा आवडता ग्राउंड आहे आणि हा झाडाचा वैशिष्ट्य आहे आणि आयोजन तर खूपच छान आणि असंच करत हवं। नक्कीच हे होते प्रशांतचे बोल की त्यांनी पण सांगितलं की ग्राउंड हे खूपच सुंदर आहे, हिरवागार ग्राउंड आहे, आउटफील्ड तुम्ही चांगली पाहिलेत, असं एक ग्राउंड 4 षटकांची लढत आहे। मग बघूया आता आपण कशा प्रकारे आता पुढच्या मॅच मध्ये त्यांना शुभेच्छा देखील असतील। तर नाणेफेकी गमावली ती आडिवली संघाने, प्रथम फलंदाजीसाठी त्यांना आमंत्रित केलंय मोठागाव 40+ संघाने। मोठागाव 40+ संघाने लगेच क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि क्षेत्ररक्षणासाठी सज्ज सुद्धा झाले। तर ओपनिंग बॅटर्स लगेच तुम्ही पाठवून द्यावे। पप्पू भाने ऑलरेडी सज्ज झाले, त्याचप्रमाणे त्यांच्या जोडीला असेल ते संदीप भाने। ओपनिंग पेअर्स तुम्ही पाहू शकता आडिवली 40+ संघातून आणि याच दरम्यान तुम्ही अजून एक चांगला आवाज तुमच्यापर्यंत आता पोहोचवेल, एक गोड असा आवाज फडके पाड्याचे आमचे अशोकजी दादा पाटील यांच्या सुमधुर वाणीतून। तो गो टू अशोक दादा पाटील। हॅलो चेक। सामन्याला सुरुवात होती, पाहू शकतात की मोठागाव 40+ संघ आणि त्याचप्रमाणे आडिवली 40+ संघ, दोन्ही संघाचे 12वे खेळाडू लवकरात लवकर या। दोन्ही संघाचे 12वे खेळाडू लवकरात लवकर या। आमचे ऑफिशियल स्कोरर तुम्ही पाहू शकतात दिनेश जाधव सरांना, ज्यांनी सातत्याने गेले कित्येक वर्ष स्कोरिंगच्या भूमिकेत त्यांनी आपली कामगिरी चोख बजावली, नेहमीच अपडेट देतात आणि आमचे स्कोरिंगचे मित्र म्हणे आता ते समालोचकांच्या भूमिकेमध्ये, पण आमचे ऑफिशियल अधिकृत स्कोरर जर तुम्ही पाहिले तर फडकेपाड्याचे आमचे अशोकजी दादा पाटील यांचा नेहमीच उल्लेख होतो आणि आमचा सध्या विषय सुद्धा आहे की त्यांना या पॅनल मध्ये अध्यक्ष सुद्धा बनवायचा। आता ते जे काय निर्णय ते सर्व त्यांच्यावर आहे, बघूया आता त्यांचा निर्णय। वळ्या मॅचच्या दिशेने सामना आहे नवाब मोठागाव 40+ विपक्ष आडिवली 40+। दोन्ही संघाचे 12th मॅन जरा या ना, 1 मिनिट। संदीप दादा फक्त नाव सांगायला 12वा पाठव ना। हा मला गोलंदाजाच्या मार्कवर येते विलास बोईश, ट्रॅकिंग एंडला पप्पू बाने, पंचांचा इशारा येतोय 10 वाजून बरोबर आता 11 वाजून 16 मिनिटांनी दुसरा सामना सुरू होतोय। पहिला सामना लेग कट केलाय, चेंडू खाली बसून ऑन साइडला खेळायचा प्रयत्न होता पण चांगला लेग कट केलाय, तेच तरर लेग कट। स्ट्रायकिंग एंडला तुम्ही पाहू शकता पप्पू बाने, गणेश चला आणि पप्पू बाने स्ट्रायकिंग एंडला पहिला चेंडू डॉट, चांगला चेंडू हाताळलाय, स्विच हिट खेळायचा प्रयत्न आणि यावेळी सक्सेस सुद्धा झालेत। चेंडू कव्हर आणि गली रिझनच्या डोक्यावरून खेचून काढत असताना आलोंदा कार्पेट गेलाय, मानवलीकर चषक चौकार। चेंडू त्यांनी पाहिलं की ऑन साइडला खेळायचा प्रयत्न केला, स्विच हिट खेळाचा निर्णय त्यांनी यावेळी घेतला कारण त्यांनी हेरला की गोलंदाज हा लेग कट गोलंदाजी करतोय, तर लेग स्पिनच्या विरोधात खेचलेला हा पहिला स्विच हिटचा चौकार। पुढील चेंडूसाठी सज्ज, यावेळी पुढे येऊन खेळायचा प्रयत्न आणि फसवलाय,
फलंदाजाला अक्षरशः फसवलाय विलास भोईर यांनी. यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात अक्षरशः फलंदाज पप्पू बाणे यांचा आणि पहिला धक्का लागलाय आडिवली 40+ संघाला पप्पू बाणे यांच्या स्वरूपात. तर मॅन ऑफ द सिरीज साठी आम्हाला जो पारितोषिक मिळाला आहे तो वेदिका इलेक्ट्रॉनिक्स कडून संजय भोईर आणि पिंट्या भोईर यांच्या मार्फत, त्याचप्रमाणे मॅन ऑफ द मॅच संदीपजी गायकवाड यांच्या मार्फत मिळालेलं आहे. तर बळूया मॅचच्या दिशेने पहिल्या चेंडूवर डॉट बॉल आला, त्यानंतर स्विच हिटचा चांगला फटका पाहायला मिळाला पप्पू भाने यांच्या बॅट मधून. पण त्यानंतर गोलंदाजांनी पुन्हा एकदा कमबॅक केला, पुढे येऊन खेळायचा प्रयत्न केला, चेंज ऑफ पेस केल्या वेळी चेंडूला गती थोडीशी वाढवली आणि क्लीन बोल्ड करत असताना, प्लेड आउट करत असताना फलंदाज होतोय तो बाद पप्पू बाणे आणि त्याची जागा घेण्यासाठी न्यू बॅटर मैदानामध्ये आले ते संदीप बाणे, अजून एक उत्कृष्ट ऑलराऊंडर आडिवली संघाच्या मार्फत. मागे खेळायचा प्रयत्न होता, आधीच भरपूर शफल झाले, हे हेरलं गोलंदाजाने विलास भोईर याने आणि चांगली गोलंदाजी करत असताना टाकलाय अजून एक डॉट बॉल. चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत विलास भोईर यांनी. आतापर्यंत या षटकामध्ये 3 डॉट बॉल फेकलेत, एक गडीच्या स्वरूपात बाद झालाय. चांगली गुणलेखन करत असताना दिनेशजी जाधव सर तुम्ही पाहतात, यशवंत काना गायकर हे कार्यकर्ते, चंद्रकांत भंडारी हे 40+ चे कार्यकर्ते, दोन्ही मान्यवर आमच्या व्यासपीठावर यावेळी विनंती आहे. झेलची संधी होती, थोडासा प्रयत्न फसला आणि जमिनीला चेंडू दान होत असताना मिळते ती 1 धाव. कॅचेस विन द मॅचेस तुम्ही पाहतात, प्रत्येक वेळी एखाद्या चांगल्या फलंदाजाचा जर तुम्ही कॅच ड्रॉप केला तर त्याच्यानंतर सामन्याचं चित्र हे आपल्याला वेगळं पाहायला मिळतं. तर बघूया संदीप बाणे यांना जिवंत अंत मिळालंय आणि त्याचा फायदा कशा प्रकारे घेत असताना. नेक्स्ट मॅच असेल ती नवापाडा 40+ संघ आणि त्याचप्रमाणे जुनी डोंबिवली 40+ संघ, या दोन्ही संघाच्या कर्णधाराने इनिंग ब्रेक्स नंतर लगेचच नाणेफेकीसाठी सज्ज राहावं. पुढचा चेंडू लेग कट चेंडू, अजून एक डॉट चेंडू आणि अशाच प्रकारे पहिल्या षटकाच्या सांगतेनंतर धावसंख्या धावफलकावर लागली ती फक्त आणि फक्त 5. एक गडीच्या मोबदल्यात चांगली सुरुवात, चांगली सुरुवात मोठा गाव क्रिकेट संघाची. आज निलेश मात्रे मला वाटतं दिसत नाहीये संघामध्ये, सातत्याने व्यस्त असतो त्यांचा कारभार, त्यामुळे आज आले नसतील ते खेळण्यासाठी. वैयक्तिक पहिला आणि दुसरा षटक घेऊन येते महेंद्र मात्रे, संघातील एक अजून एक अनुभवी आणि अष्टपैलू गोलंदाज ऑलराऊंडर तुम्ही पाहतात महेंद्र मात्रे. 50+ खेळाडू आहे, पण अजूनही तेवढीच ताकद आणि धमक आहे या खेळाडूमध्ये. स्ट्रायकिंग एंडला पुन्हा एकदा तुम्ही पाहू शकता आता संदीप बाणे ज्याचा झेल ड्रॉप केला मागच्या षटकामध्ये, त्या झेलाचं आता परिवर्तन होतंय का षटकारा चौकारामध्ये ते पाहावं लागेल की पुन्हा एकदा कमबॅक करेन गोलंदाज महेंद्र मात्रे. निलेश मात्रे यांच्या उपस्थितीत खेळत असताना मोठा पाव संघ आतापर्यंत तरी चांगली कामगिरी केली मोठा गाव 40+ संघाने. नाणेफेकी जिंकली, क्षेत्ररक्षण स्वीकारलं, क्षेत्ररक्षण करत असताना पहिल्याच षटक चांगल्या प्रकारे हाताळले ते गोलंदाज विलास भोईर यांनी. पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा खर्च केल्या, एक गडी बाद केला आणि GPL 40+ ग्रामीण प्रीमियर लीग झाली, त्यामध्ये सुद्धा हॅट्रिक घेण्याचा मान मिळालाय तो विलास भोईर यांना. आता झालेल्या GPL स्पर्धेमध्ये हॅट्रिकचा मान देखील संपादन केलाय तो गोलंदाज विलास भोईर यांनी. लेग कट चेंडू, अजून एक सॉफ्ट हँडने टाकलेला चेंडू हलक्या हाताने ग्लान्स केलाय. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक तिकडे तैनात आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकच धाव मिळेल, एकने जास्ती धाव मिळणार नाही कारण चेंडू मध्ये आणि बॅट मध्ये अंतर फक्त 1 धावेचं होतं. 1ने धावसंख्या वाढते, धावसंख्या झाली ती आता 6 या आकड्यावर. महेंद्र मात्रे पुढील चेंडूसाठी खेळण्यासाठी सज्ज होतील ते आता गणेश शेलार. मोठा फटका खेळायचा होता, बघूया पंचांचा इशारा काय येतोय. बॅट कट
लेग साईडच्या पंचांनी इशारा केला की वाईट बॅट कट आहे, त्यामुळे ही धाव बॅट्समनच्या खात्यात ऍड होईल. म्हणून तर आम्ही नेहमीच म्हणत होतो की प्रसाद सहस्त्र बुद्धे सर हे नेहमीचा चाणक्य पंच आहेत. सातत्याने बरेच वर्ष पंचांच्या भूमिकेत त्यांचे कार्य नेहमीच चांगल्या प्रकारे होत असताना आणि अजून एक चांगला निर्णय यावेळी येतोय तो प्लेड ऑन विकेट यष्ट्या उद्ध्वस्त महेंद्र म्हात्रे यांचा टाकलेला चेंडू चारी मुंड्या छेद फलंदाज संदीप बाने. बर्डे 40+ संघाचे खेळाडू सुद्धा आमच्या व्यासपीठाच्या समोरून जात असताना सर्वच संघ आता वेळेवर उपस्थित राहिले, त्यामुळे सामने वेळेवर संपन्न होतील यामध्ये तरी मात्र शंका नाहीये. तर न्यू बॅटर मैदानामध्ये गेलाय शरद बाने, संदीप बाने यांची जागा घेत असताना संदीप बाने यांना जीवनदान मिळालं, पण ते जीवनदानाचा त्यांना फायदा उचलता आला नाहीये. चांगली गोलंदाजी केली महेंद्र म्हात्रे यांनी. विलास भोईर यांच्या पावलावर पाऊल ठेवत असताना अवघ्या 2च धावा खर्च केले आतापर्यंत. अजून लेग कट टाकलेला चेंडू, हलक्या हाताने टाकलेला चेंडू, पंचांचा इशारा येतोय लेग बाईटच्या स्वरूपात ही धाव. चांगली गोलंदाजी आतापर्यंत धावफलकावर लागली ती फक्त 8 या आकड्यावर. चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत महेंद्र म्हात्रे. विलास भोईर यांचं कौतुक करावं तेवढं कमी. निलेश म्हात्रे नसताना देखील चांगली कामगिरी केली या गोलंदाजाने. पुढील चेंडू टॉपेज घेतले स्वतः, चेंडूच्या खाली आणि एक चांगला झेल पकडलाय कॉटन बॉलच्या स्वरूपात. फलंदाज बाद होईल गणेश शेलार. गणेश शेलार फलंदाज आता बाद झालेले. नितीन जोशी यांचं सुद्धा इथे आगमन झालंय. शपल जाधव आणि अमित पाटील जुरेडुंबुलीचे कर्णधार शिवाजीदादा जोशी, बरेचसे मान्यवर आता ते आलेले आहेत, खेळाडू आलेले आहेत. निलेश उर्फ पप्पा यांचं सुद्धा इथे आगमन झालंय. जुरेडुंबुली 40+ संघ आता पूर्णपणे सज्ज झालाय ताकदीने. नवापाडा विरुद्ध बिग फाईट होणार. संपूर्ण टीम सज्ज झालेली आहे. नवापाडा 40+ संघाचे उमेश जाधव मला वाटतं सध्या संघामध्ये नाहीये, गोवा टूरला गेलेत ते, त्यामुळे ते इथे नाहीये. पुढील चेंडूसाठी खेळण्यासाठी सज्ज आता न्यू बॅटर मैदानामध्ये सुनील बाने. शेवटचा चेंडू या षटकामधील अजून एक लेग कट टाकलेला चेंडू काही पे निघाय काही पे निशाणा येतोय तो डॉट बॉल. आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीने धावसंख्या धावफलकावर लागली ती फक्त आणि फक्त 8. तर उद्या सर्वात चांगला दिवस आहे, मी तरी म्हणेन मार्गशीर्ष महिन्यातील सर्वात चांगला दिवस उद्या. श्रीमद भगवत गीता जयंती आहे, त्यामुळे उद्या सर्वात चांगला दिवस तरी मी म्हणेन मार्गशीर्ष महिन्यातील श्रीमद भगवत गीता जयंती आहे, त्यामुळे सर्वच. हॅलो, श्रीमद भगवत गीता जयंती उद्या आहे. आपला धर्मग्रंथ आहे आणि त्या ग्रंथाची आपण प्रत्येकाने पूजा केली पाहिजे. आमच्यासाठी उद्याचा सर्वात मोठा दिवस आहे, ज्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला श्रीमद भगवत गीता सांगितली होती. त्या गीतेचा उद्या आपण सर्वांनी पूजन केले पाहिजे. ही संकल्पना आमची 40+ संघातून आहे. तर सर्वांना उद्यासाठी श्रीमद भगवत गीतेच्या हार्दिक शुभेच्छा. गोलंदाजीच्या मार्कवर सज्ज झाले ते नितीन म्हात्रे, एक उत्कृष्ट असा ऑलराऊंडर. गोलंदाजीच्या मार्कवर सज्ज निलेश म्हात्रे यांचे ते बंधू आहेत. चेंडू उचलला आणि काय झेल पकडलाय, मी तरी म्हणे उत्कृष्ट असा झेल पकडलाय महेंद्र म्हात्रे यांनी. जवळपास 10 ते 15 पावलं धावत येऊन पकडलेला एक सुरेख झेल. धक्का क्रमांक लागला आतापर्यंत 4था आडोली 40+ या संघाला. एक
नितेश न्यू बॅटर मैदानामध्ये पहिल्या चेंडूवर गडी बाद केला. नितीन म्हात्रे यांनी पुढील चेंडू सॉफ्ट हँडने खेचलाय. बघूया किती धावा मिळतील. एकच धाव, एकने धावसंख्येवर समाधान मानावं लागेल. धावसंख्या धावफलकावर पोहोचली आहे ती आतापर्यंत 9 या आकड्यावर. या स्पर्धेमध्ये गोलंदाजाचा वर्चस्व राहिलंय मी तरी म्हणे आतापर्यंत. पहिल्या सत्रामध्ये देखील फक्त 18 धावा आल्या आणि या सामन्यामध्ये देखील आतापर्यंत मी तरी म्हणे 14 चेंडू फेकून झाले आणि 14 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 9 धावा खर्च झाल्या. चांगली गोलंदाजी. यावेळी मोठा फटका खेचलाय. पाहूया त्या फटक्यावर किती धावा मिळते. नितीन भोईर चेंडूच्या खाली, पण त्यांच्या हाताला चेंडू ब्रश होत असताना चेंडू गेलाय. पंच आम्हाला सांगतील किती धावा आहेत, चौकार की षटकार. तर पंचांचा इशारा येतोय हा चौकार. चौकाराच्या साह्याने धावसंख्या डबल डिजिट मध्ये पोहोचले. धावसंख्या धावफलकावर लागली ती आता 13. मानिलगावचे कार्यकर्ता अरुण गायकर यांची इथे उपस्थित झाले. आपण रंगमंचावर यावे. तर अरुण गायकर साहेबांना विनंती आहे की आपण या आणि आमच्या व्यासपीठाची शोभा वाढवा. आमच्या व्यासपीठावर स्थानापन्न व्हा. अजून एक चांगला फटका. या फटक्यावर 2 धावा तर मिळाल्यात. पाहूया तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल का. आता 2 धावा मिळाल्या. चांगली फलंदाजी केली. आता फलंदाजाने एक चांगला संदेश दिला की उद्या सर्वात मोठा दिवस आहे. श्रीपद भगवद्गीता जयंती आहे उद्या. श्रीकृष्णाने दिलेली एक आठवण उद्यापर्यंत पोहोचवत आपला धर्म आहे, हिंदू धर्म आहे. आणि याच दरम्यान येतोय तो अजून एक चांगला फटका. चेंडू गेलाय सीमारेषा पार. अलंदा कार्पेट मानुली चषक चौकार. तर थँक्यू दादा. मान्यलीकर गावाचे कुठलेही सदस्य, समाजसेवक, कार्यकर्ते असाल तर त्यांनी आमच्या व्यासपीठावर या. व्यासपीठाची शोभा वाढवा हे आयोजन कमिटीकडून तुम्हाला वारंवार सांगण्यात येत आहे. चेंडू मोठा फटका खेचायचा आहे. यावेळी फटका फसलाय. क्षेत्ररक्षण देखील तिकडे थोडासा खराब पाहायला मिळालंय. 1 धाव मिळाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. 1ने षटकाची होते समाप्ती. धावसंख्या धावफलकावर लागल्या ते आता 20. या षटकात धावा आल्यात. या षटकात तब्बल मला तरी वाटतं 12 धावा खर्च केल्यात. गोलंदाज नितीन म्हात्रे यांनी, जे 2 गोलंदाज होते, चांगली कामगिरी केली दोन्ही गोलंदाजाने. आतापर्यंत फक्त 8 धावा खर्च केल्या होत्या. पण त्यानंतर नितीन म्हात्रे थोडेसे मागणे ठरले. पहिल्या चेंडूवर गडी बाद केला पण उर्वरित 5 चेंडू हे समोरच्यांच्या बाजूने राहिली आणि 12 धावा खर्च करत असताना धावसंख्या धावफलकावर लागते 3 षटकांच्या समाप्तीनंतर 20. नितीन भोईर नवीन गोलंदाजच्या मार्कवर पाहू शकतात. नितीन भोईर 40+ क्रिकेटचे अजून एक ज्येष्ठ खेळाडू उंबरडे गावाचे, यांचं सुद्धा इथे आगमन झाले. तर दादा वेलकम. तुम्ही सुद्धा या. उंबरडे गाव म्हटलं तर आमचे साथी स्कोरर दिनेश जाधव सरांचा संघ. दिनेश जाधव सर सुद्धा इन ऍक्शन खेळताना पाहायला मिळतील आम्हाला. कारण असं स्पर्धा आहे त्याच्यामध्ये खेळाडू सुद्धा खेळतात, समालोचन करतात, स्कोरिंग करतात. चांगली स्पर्धा आहे. एक चांगला व्यासपीठ निर्माण केल्या मानवलीकर गावाने मी तरी म्हणेन. डॉट बॉल याच दरम्यान येतोय तो डॉट बॉल. पहिला चेंडू डॉट. प्रत्येक गोलंदाजाने लेग स्पिनचा जास्तीत जास्त वापर केलाय. पुढील चेंडू मोठा फटका. अजून एक चांगला चेंडू. अजून एक चांगला चेंडू. मी तरी म्हणेन खेळपट्टीने जणू काय तिचा रंग दाखवलाय. फलंदाजांना स्ट्रगल करावा लागेल मी तरी म्हणेन या सामन्यामध्ये. धावसंख्या एकदम खूप चांगली. यावेळी स्लॉट मध्ये चेंडू होता. पाहूया जाईन का पार्किंग लॉट मध्ये. आणि गेलाय पार्किंग लॉट मध्ये. केलाय डिपॉझिट 6 धावेसाठी. आणि या स्पर्धेतील पहिला षटकार पाहायला मिळतोय. मालुलीकर 40+ चषक 2025 मधला सुपर षटकार.
सुनील भाने यांना ज्यांनी षटकार खेचलाय या स्पर्धेतील पहिला, यावेळी चुकीचा चेंडू, पंचांचे इशारा आलाय की नो. स्क्वेअर लेगचे पंच प्रसाद सर यांनी सांगितलंय की हा नो बॉल असेल, त्यामुळे येणारा चेंडू असेल तो फ्री हिटचा. चाणक्य नजर आहे, मी तरी म्हणेन या पंचांची नजर आहे, आणि फ्री हिटचा इशारा सुद्धा आलेला आहे. पुढील चेंडू असेल तो फ्री हिटचा. हा फ्री हिटचा चेंडू आहे, सॉफ्ट हँडने खेचलाय, चेंडू लॉफ्ट केलाय. पाहूया क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आले, थोडीशी घाई केली आणि त्याच्या चेंडूवर डोक्यावरून चेंडू फ्लाय होत असताना चेंडू गेलाय चौकार. येत असते प्रत्येक ठिकाणी. जेव्हा एखादा क्षेत्ररक्षक चुकी करतो ते लगेच त्याची जागा बदलली जाते, आणि महेंद्र म्हात्रे यांनी सुद्धा तेच केलेलं आहे. स्वतः मिड विकेटला होते आणि त्यानंतर ते आता लॉंग ऑफच्या दिशेने तैनात झालेत. नितीन म्हात्रे यांचा खरपूस समाचार घेतला आणि त्यानंतर आता या गोलंदाज नितीन भोईर यांच्यावर सुद्धा आक्रमण चालू आहे. अजून एक स्लॉट मधला चेंडू होता, पिकअप शॉट खेळले नितीन म्हात्रे, चेंडूच्या खाली चांगला प्रोटेक्शन, फेकी सुद्धा देखील चांगली आहे. गॅदर करता आला नाही गोलंदाज नितीन भोईर यांना, पण हरकत नाहीये, एकच धाव मिळेल. एकने धावसंख्या वाढते, धावसंख्या आली 33. अमित पाटील जुनी डुंबिवली संघाचे फ्लेक्सिबल क्रिकेटर, कर्णधार तुम्ही पाहू शकता 3 यक्षद. नवापाडा संघाचे कर्णधार यांना विनंती आहे लगेचच नाणेफेकीसाठी पाठवा. जुनी डुंबिवली संघाचे कर्णधार. फुलटॉस चेंडू आहे, यावेळी चुकीला माफी नाहीये आणि चेंडू पाठवून दिलाय थेट सीमारेषा पार. मानुलीकर चषक सुपर षटकार. धावा होत्या फक्त 8 आणि त्यानंतर तब्बल 31 धावा खर्च केल्या त्या दोन गोलंदाज नितीन म्हात्रे आणि नितीन भोईर यांनी. संपूर्ण आक्रमण केलं, चांगली फलंदाजी केली सुनील भाने यांनी आणि त्यांना चांगली साथ दिली ती निलेश भाने यांनी. दोन्ही संघांनी धावसंख्या वाढवली आणि अशा प्रकारे 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर लागली ती 39 आणि येणाऱ्या 4 षटकांमध्ये 24 चेंडूमध्ये 40 धावा या तुम्हाला कंपल्सरी कराव्या लागतील. 40+ चा नियम आहे. चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी आहे, त्यामुळे या 40 धावा तुम्हाला कंपल्सरी कराव्या लागतील. मी तरी म्हणेन दिनेश सर की या ज्या 2 षटकात धावा खर्च केल्या 31 या कुठेतरी मला वाटतं जड जातील मोठा गाव संघाला. धावा करायच्या प्रति षटक 10च्या सरासरीने या धावा करायच्या आहेत. एक दादा आमचे उत्कृष्ट गोलंदाज आहे, त्यांची गोलंदाजी मी पाहिली आहे देसाईच्या मैदानावर, रेल्वे मैदानावर. आणि GPL चा फॉर्म भरला होता का नाही दादाने मला माहित नाही, भरला होता का? तर आम्ही त्यांच्या गावातील एक खेळाडू घेतला दिनेश सत्ते. आज दिसत नाही दिनेश सत्ते, तर दादांचं आगमन होते. दादा या व्यासपीठावर असताना
आमचे ऑफिशियल पंच गेलेले तर ओपनिंग पेअर्स पाठवून द्या मोठगाव क्रिकेट संघाचे. बॉल इथे मात्र भिडकावून दिलाय एका क्षणी. वन बाउन्स फो मध्ये चेंडू अडू शकला नाही. येतोय हा वन्स अगेन. थँक्यू दादा. चौकार. तर या दरम्यान आम्ही नाणेफेकीचा कॉल करत आहोत. 40+ क्रिकेटचे उत्कृष्ट ऑलराऊंडर मानवली संघाचे श्री मनोज धुमाळ साहेब यांच्या शुभ हस्ते आम्ही लगेचच नाणेफेकीचा कॉल करत आहोत. तर उद्योजक पांडुरंग दादा संते यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं. तर नाणेफेकी संपन्न झाली. नाणेफेकी जिंकली ती नवापाडा 40+ संघाने. आता तुमचा निर्णय त्वरितच कळवा, कारण आम्ही पण सुद्धा आयोजकाच्या भूमिकेत आहे. त्यामुळे तुम्ही आमच्या संघातले असले तरी आम्ही तुमचं हे नाही करणार. तर गो टू आशुष दादा पाटील. या बॉल देखील 2 धावा मिळतील. एक चांगली सुरुवात नितीन भोईर यांच्या मधून पाहायला मिळतोय. तर उद्योजक राकेश धुमाळ आरके यांना सुद्धा व्यासपीठावर आमंत्रित करतात आयोजन कमिटी संपूर्ण. आणि दरम्यानचा येतोय तो चौकार. पहिल्या चेंडू पासून प्रहार करायला सुरुवात केली. जणू काही मी थांबणार नाही असा पवित्रा नितीन भोईरने घेतलाय. आतापर्यंत 3 चौकार आणि 1 डबल त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाले. आणि 4 चेंडू मध्ये तब्बल 14 धावा. स्ट्राईक रेट एक चांगला पाहायला मिळतोय. एक घणाघात फलंदाज म्हणून ओळखला जातोय. आता मध्ये अपील जरूर केली गेली आहे, मात्र पंचांनी दाद फेटाळून लावले आणि लेग बायच्या स्वरूपामध्ये अवांतर 1 धाव स्कोरबोर्डवर
ऍड केली जाईल आणि नक्कीच फलंदाज सांगतात की बॅट कट आहे. येस, अंपायर दिलगिरी व्यक्त करतायत आणि ही बॅट कट घोषित केली जाते. फलंदाजाच्या कोठ्यामध्ये धाव ऍड केली जाते. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा खोदून काढला महेंद्र म्हात्रे यांच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळतंय. 2 धावा देखील तितक्याच वेगाने सहजरित्या इथे कंप्लीट केल्या गेल्यात. रनिंग बिटवीन द विकेट एक चांगली पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त होतोय आणि धावसंख्या स्कोर बोर्डवर 17 धावा. एक चांगली सुरुवात. 40 धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहतोय पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये तब्बल 3 चौकार नितीन भोईरच्या बॅट मधून पाहायला मिळाले आणि धावसंख्येला वेग इथे जरूर पाहायला मिळाला. 4 षटकांचा हा सामना. आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय 10 संघ एक दिवसीय स्पर्धा. कमलाकर शेलार स्मृती चषक 2025 आयोजक मानिवली संघ. सर्व 40+ खेळाडू आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर यावेळी सज्ज झालाय पप्पू भाने. राईट ओव्हर द विकेट गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. स्ट्राईक एंडला असेल नितीन भोईर. पहा टास्क किती घेतलाय. बॅकफुटवर येऊन खेळण्याचा प्रयत्न होता आणि बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क पाहायला मिळत नाहीये. येतो हा महत्वपूर्ण डॉट बॉल. डॉट चेंडू नक्कीच कुठेतरी गोलंदाजाला आत्मविश्वास मिळवून देतील. यावेळी मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. डीप स्क्वेअर लेगचा खेळाडू वेगाने पुढे सरकलाय. मात्र तोपर्यंत 2 धावा देखील इथे पूर्ण केल्या गेल्यात आणि 2 धावेने स्कोरबोर्ड पुढे सरकतोय. धाव संख्या 19 लॉस ऑफ विदाउट विकेट. एक चांगली साझेदारी पार्टनरशिप बहरते फुलते. कारण 40 धावांचं टार्गेट इथे सेट केले गेले. आडवली संघाने प्रथम फलंदाजी करत असताना इथे मात्र पाहायचं शरीराचा वेध घेणारा हा बॉल. मात्र 1 धाव घेण्याचा अवधी जरूर मिळाला. लेग बायच्या स्वरूपामध्ये अवांतर स्कोर बोर्डवर ही धाव ऍड केली जाईल आणि धाव संख्या 20 लॉस ऑफ विदाउट विकेट. चांगली पार्टनरशिप खेळपट्टीवर. एका बाजूला नितीन भोईर तो दुसऱ्या बाजूला आता मात्र स्ट्राईक एंडला महेंद्र म्हात्रे. यावेळी मात्र वेगाने खेळले तर इथे पाहायला मिळतं वाईडिशला चेंडू गेला गेला. तितक्याच वेगाने इथे चेंडू फील केला गेलाय. फेकी देखील अॅक्युरेट पाहायला मिळाली. तोपर्यंत 2 धावा देखील सहज कंप्लीट केल्या गेल्यात. इथे एकेरी दुहेरी धावेला देखील महत्व दिलं जाते. माफक धावसंख्या म्हणता येणार नाहीये कारण सरासरी प्रति षटकामागे 10 धावा आपण स्कोर बोर्डवर इथे पहिल्या 17 मध्ये फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळाल्या आणि त्यानंतर पहिल्या षटकामध्ये बॅटिंग करत असताना तब्बल 17 धावा म्हणजे पॉवर प्लेच्या षटकामध्ये फलंदाजांनी च्या बाजूने ते षटक आपण पाहिलं. मात्र दुसऱ्या षटकामध्ये पप्पू भाणे आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा फेरबदल जरूर कारण फलंदाजांना हेरून गोलंदाजी करतोय. मात्र या गोलंदाजाच्या मॅरिट वर फलंदाजी केली जाते. रिव्हर्स स्वीपचा फटका मात्र तिथेशी चूक होते आणि दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न केला गेलाय. पहा किती चतुराई दाखवली या दोन्ही फलंदाजांमध्ये. ताळमेळ चांगला पाहायला मिळतोय. रनिंग बिटवीन द विकेट चांगली पाहायला मिळते आणि येत आहेत त्या 2 धावा. स्कोरबोर्ड पुढे सरकेल 24 धावा. आतापर्यंत चेंडू फेकले गेले ते 11 आणि धावा स्कोरबोर्डवर 24 म्हणजे जवळजवळ 230च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली. पुन्हा एकदा सातत्याने रिव्ह्यू आणि इथे पहा काय घडलं. फलंदाज महेंद्र म्हात्रे मात्र स्वतःला गमावून बसलाय. OUT आउट. 12वा खेळाडू घेऊन जाऊ शकतो पाणी वगैरे काय लागत असेल तर. आणि एक नियम आहे नवापाडा आणि जुनी डोंबिवली संघाला जो नाणेफेकी करताना आम्ही सांगितलं नाही. जर चेंडू झाडाला लागला आणि चेंडू आतमध्ये राहिला तर त्या धावा तुम्हाला धावून काढाव्या लागतील. आणि चेंडू झाडाला लागून जर बाहेर पडला आणि अटकला तर तुम्ही रात्रभर धावत राहा. कारण हे निसर्गाच्या सानिध्यामध्ये ही खेळपट्टी हा मैदान आहे. मानिवली गावाचं देखील कौतुक करावं लागेल कारण आयोजकांनी एक चांगलं खेळपट्टी इथे तयार केलेली आहे. कारण निसर्ग म्हटला की तिथे झाड खूप जुनं हा आपण आंब्याचा वृक्ष पाहतोय.
न्यू बॅटर नितीन म्हात्रे मैदानामध्ये दाखल झालाय, 1 डाऊनला आलाय. मगाशीच आपण पाहिलं की पिंट्या भोईर यांनी उल्लेख केला की उद्या श्रीमद भगवद्गीता जयंती. मला सांगावं असं वाटतं, मला अभिमान वाटतो की आज जगामध्ये जवळजवळ 45,000 संस्कृत्या या काळाच्या पडद्यावर नष्ट झाल्या आणि फक्त 11 धर्म या पृथ्वीवर टिकून आहेत. आणि त्या 11 धर्माचे प्रत्येक असे ग्रंथ आहेत जे ग्रंथ मानव निर्मित आहेत. मात्र श्रीमद भगवद्गीता ही एक अशी आहे की ती कृष्णस्तू भगवान स्वयं स्वतः श्रीकृष्णाने रणांगणामध्ये सांगितली गेली आणि अर्जुनाला तो उपदेश केला. आणि ती भगवद्गीता तुम्हा आम्हा सर्वांना आज मानव्याचं प्रतीक आपल्याला पाहायला मिळतं. आणि ती श्रीमद भगवद्गीता जयंती उद्या येते. धर्माबद्दल प्रत्येकाला अभिमान आहे, मात्र आज गीतेमध्ये काय सांगितलेलं आहे हे आम्हाला माहित नाहीये. ही खूप मोठी खंत आहे. वळ्याच मैदानाच्या दिशेने पहिलाच बॉल फुलटॉस भीमर दोन्ही पंचांचा इथे मात्र पाहायला मिळेल. नो बॉलचा इशारा येतोय आणि 1+1 आणि फ्री हिट देखील असेल. इथे आपण पाहतोय जगदीश दादा धुमाळ DY फाउंडेशन कल्याण ग्रामीणचे माजी सरपंच, DY फाउंडेशनचे ते अध्यक्ष देखील आहेत. या मान्यवरांचं खूप खूप सुस्वागतम. आलेल्या सकाळच्या सत्रापासून अनेक मान्यवरांची रेळचेल आपल्याला इथे पाहायला मिळते. यावेळी मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय, तिथे क्षेत्ररक्षण तयार आहे. शरद आहेत मला वाटते तिथे एक चांगलं क्षेत्ररक्षण, फेकी थोडीशी करा पाहायला मिळते आणि तितक्याच वेगाने चतुराई दाखवली या दोन्ही फलंदाजाने आणि वेगाने दुसरी धाव देखील पूर्ण केली. एका धावेला दुसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट करणं काय असेल हे मोठ्या गावच्या खेळाडूकडून आपण घेतलं पाहिजे, पाहिलं पाहिजे. कारण एक एक धावेला दुसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट करतात. यावेळी मात्र पाहायचंय मोठा फटका, आसमानी सफर येतो हा बिग 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 SIX 6. चांगली सुरुवात पहिल्या बॉल पासून मोठ्या गाव संघाच्या या फलंदाजांनी केली आणि त्यानंतर नितीन म्हात्रे येता क्षणी त्यांनी दुसरा बॉल फेस केलाय. मात्र स्वतःच्या संघाच्या विजयामध्ये सिंहाचा वाटा उचलण्याचा प्रयत्न इथे केला जातोय आणि त्याच्या बॅट मधून एक मोठा फटका पाहायला मिळाला आणि धावा देखील तितक्याच मोठ्या स्कोरबोर्ड ऍड केल्या जातील. स्कोरबोर्ड 34-34. यावेळी मात्र आडव्या पाट्या खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा तिथे पाहायला मिळतो. शरद भाणे चेंडू उचलतील तोपर्यंत मिळेल ती फक्त सिंगल. या सिंगलच्या मदतीने 35 धावा. आतापर्यंत चेंडू फेकले गेले ते 3. खरं पहिलाच बिमर चेंडू आपण पाहिला. 35 धावा स्कोरबोर्डवर. क्षेत्ररक्षण मध्ये थोडासा बदल आपण पाहिला तर वायडिशला इथे फील्ड आपण पाहतोय आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, फक्त दिशा दिली, शक्ती नाही तर युक्तीचा वापर केलाय नितीन भोईरने. कारण पहिल्या षटकामध्ये त्यांनी शक्तीचा वापर केला आणि दुसऱ्या षटकामध्ये तिसऱ्या षटकामध्ये युक्तीचा वापर करतोय. कारण ही रणनीती असते, ही एक जिद्द आहे, चिकाटी आहे, त्याच्याकडे चांगली शैली आहे, त्याचा पुरेपूर वापर तो करताना आपल्याला या खेळपट्टीवर पाहायला मिळतोय. दुसऱ्या गुणाचा प्रयत्न कॉल दिलाय स्वतः डेंजर झोन कडे नितीन भोईर धावतायत, मात्र फेकी स्ट्राईक यायला पाहायला मिळते. बॅकअप पहा, शॉर्ट थर्डमॅनचा खेळाडू चेंडू उचलेल तोपर्यंत 2 धावा देखील इथे पूर्ण होत आहेत. स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळतो तो 38, अजूनही 2 धावांची आवश्यकता. आता मात्र विजयाकडे वाटचाल करतोय मोठा गाव संघ. फक्त 2 धावांची आवश्यकता. पुढचा बॉल फेकण्यासाठी सज्ज झालाय. ओहो, इथे पाहायचंय गती परिवर्तन आणि पूर्णपणे बीट होत आहेत. यावेळी फलंदाज नितीन म्हात्रे येतो, दुसऱ्या बाजूला नितीन भोईर. षटक क्रमांक 3 इथे संपन्न होते. या षटकामध्ये तब्बल 14 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. पहिल्या षटकामध्ये 17, दुसऱ्या षटकामध्ये 7 आणि तिसऱ्या षटकामध्ये 14. अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ संपन्न झालाय. धावसंख्या स्कोरबोर्ड 38-38. आता षटक क्रमांक 4 शेवटचं मात्र पाहायचं संघर्षाची लढाई असेल, कारण 6 चेंडू 2 धावा रोखण्यासाठीचा हा संघर्ष असेल संदीप भानेचा.
एक अनुभवी खेळाडू स्वतःच्या अनुभवाच्या गाठोड्यातून आता हे चेंडू फेकावे लागतील. स्वतःच्या मॅरिटवर फलंदाजांना नाचवावं लागेल, कारण अस्तित्वाची लढाई आहे. जिंकलो तर नक्कीच पुढच्या फेरीमध्ये दाखल होईल, नाही तर हरलो पराजित झाला तर मात्र 1 वर्ष या स्पर्धेची वाट पाहावी लागेल. 6 बॉल 2 धावेची आवश्यकता. यावेळी मात्र पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा खोदून काढण्यामध्ये फॉलो थ्रू मध्ये संदीपने तो चेंडू उचललाय. येतो हा महत्वपूर्ण डॉट बॉल. चेंडू शिल्लक 5, धावा हव्यात 2. मात्र चांगली चुरस जरूर पाहायला मिळेल. मात्र दोन्ही फलंदाज आक्रमक आहेत, त्यांच्या बॅट मध्ये बाउंड्रीज पाहायला मिळाल्यात. ओहो, इथे पहा, महेंद्र सिंग धोनी स्टाईल मध्ये हा सामना संपवलाय का नाही. 1 बाउन्स बोर्डच्या बाहेर जातोय आणि येतो हा विजयाचा चौकार. विजयी संघाचे खूप खूप अभिनंदन आणि आडवली संघाला देखील पुढील वाटचालीसाठी आम्ही खूप खूप शुभेच्छा देऊ. +40 संघाचे बाळाराम गायकर आणि भाऊ गायकर आपण मंचावर यायचं आहे. फास्ट यायचं आपण, कारण काही मान्यवर इथे उपस्थित आहेत. आपण पाहिलं तर